हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तैसे स्वर्ग नरक सूचक, अज्ञान व्याले धर्माधिक, ते सांडो निघाली अशेख ज्ञाने येणे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सार रूपानं उपदेश करतात. तो विचार आपण करतो. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. ज्ञानोबारायांनी दृष्टांतानं प्रारंभ केला. आशा जैसी दुःखाते व्याली, निंदा दुरिते हे असो जैसे दैन्याते दुर्भगत्व. काय कशाला जन्म देतं याचा विचार सांगितला. आणि ते सांगून सिद्धांत बोलतात. तैसे स्वर्ग नरक सूचक, अज्ञान व्याले धर्माधिक. का धर्माचा त्याग करायला सांगतात भगवान, याचं उत्तर ज्ञानोबारायांनी दिलं. कारण धर्माचा त्याग कर म्हटलं की हे बुद्धीला पटत नाही. अरे धर्म पालन करावं का धर्म त्याग करावा? मग भगवान धर्म त्याग का म्हणतात? ज्ञानोबाराय सांगतात कारण धर्म अज्ञानापासून निर्माण होतो म्हणून. मुले कुठा राहा, मुळावर घाव घालणं हा ज्ञानोबारायांचा स्वभाव आहे अज्ञानाच्या बाबतीत. म्हणून स्वर्ग नरक प्राप्त करून देणारा हा धर्म का अज्ञान म्हटलं? कारण धर्मानं जे मिळतं ते टिकत नाही म्हणून. धर्म विचारानं, धर्म प्रवृत्तीनं, धर्म कार्यानं ज्या ज्या फलाची प्राप्ती होते ते फल नित्य आणि शाश्वत आहे का? जगामध्ये नित्य आणि शाश्वत एक परमात्मा. तो नुसत्या धर्मानं प्राप्त होतो का? का ज्ञानानं प्राप्त होईल? तो ज्ञानानं. म्हणून बाकी हे सगळं काढून टाकते. सांडो निघाली अशेख ज्ञाने येणे. ज्ञानानंच जर तो प्राप्त होणार असेल तर बाकीचं जे जे काही धर्मानं मिळतं ते नित्य नाही, ते शाश्वत नाही, ते जीवनाचं ध्येय होऊ शकत नाही. विचारी मनुष्य जे प्राप्त करून घेतो ते संपणारं नसतं, ते परिच्छिन्न नसतं, ते संकुचित नसतं. म्हणून अर्जुना, धर्मानं मिळतं म्हणजे काय? अरे धर्म आपल्याला सुख देत नाही असं मी म्हणतच नाहीये. म्हणून धर्म या शब्दाचा अर्थ धर्मकृत्य असा अर्थ केला नाही. धर्म या शब्दाचा अर्थ आश्रम धर्म असा अर्थ केला नाही. वर्ण धर्म असा अर्थ केला नाही. माणसाने त्याचा सामान्य धर्म सोडून द्यावा असं म्हटलं नाही. अरे यज्ञदान तप कर्मम न त्याज्यम कार्यमेव तत्. न त्याज्यम स्पष्ट बोललेत भगवान याच अध्यायामध्ये. यज्ञदान तप अरे सोडायचंच नाही, हे करायचंच आहे. न त्याज्यम कार्यम एव तत्. तत् कार्यम एव, ते केलंच पाहिजे. आग्रह आहे. बरं कुणासाठी केलं पाहिजे? पावनानी मनीषिणा. पुन्हा भगवान बोलले हे अजून एक जास्त. मग जर असं असेल, मनीषींना जर त्याचा फायदा होत असेल तर मग का त्याचा त्याग आहे? धर्मत्याग कर याचा अर्थ धर्मानं वागायचं सोड असा होत नाही. सर्व धर्मान परित्यज्य म्हणजे आता खरं बोलू नको, आता चोरी करायचं थांबू नको, चोऱ्या चालू ठेव, खोटं बोलणं म्हणजे धर्मान परित्यज्य का? म्हणून ज्ञानोबाराय बोलतात धर्मानं सुख मिळत नाही असं माझं म्हणणं नाही, पण धर्मानं मिळालेलं सुख टिकत नाही. म्हणून जोपर्यंत आपल्याला त्या शाश्वत सुखाची परोक्षत्वाने का होईना पण जाणीव होत नाही तोपर्यंत धर्माचा त्याग करायचा नाहीच आहे. तोपर्यंत धर्मानंच वागलं पाहिजे. जववरी अर्जुना तो बोध भेटेना मना तववरी या साधना बजाव आहेच आहे, टाकता येणार नाही तुम्हाला.
मग धर्मचिंतनाचा फायदा, धर्म आपल्याला सुखाची जाणीव करून देतो. धर्म काय करतो, त्याचा परिणाम काय होतो हा नंतरचा प्रश्न आहे. पण इथं ज्या धर्माचा त्याग करायला भगवंतांनी सांगितलं, म्हणून काल आपण बोललो ना, कशाचा स्वीकार करावा आणि कशाचा त्याग करावा हे आपल्या बुद्धीने ठरवूच नाही. संत ज्याला नको म्हणतात त्याचा त्याग करावा आणि संत ज्याला चांगलं म्हणतात त्याचा स्वीकार करावा. बस संपलं. सोपा युक्तिवाद एवढाच करतायत. म्हणून धर्मान परित्यज्य ज्या अर्थी भगवान बोलतात त्या अर्थी त्याचा काही विशेष अर्थ असला पाहिजे. म्हणून काल आपण थोडं वेगळ्या तत्वज्ञानाच्या अंगाने थोडंसं बघत होतो. शब्दाचा अर्थ ज्ञानोबरायांनी केला अज्ञान, आचार्यांनी अज्ञान असाच अर्थ केला. आचार्यांनी धर्म म्हणजे आज्ञा, अरे जहल लक्षणा करा. म्हणून काल आपण बोललो धर्म शब्दाचा अर्थ अज्ञान होतो का? धातू वगैरेच्या अर्थाने जर आपण गेलो तर होत नाही, धातू अर्थाने वगैरे गेलो तर. परंतु धर्म शब्दाचा इथं अर्थ ज्ञानोबरायांनी अज्ञान केला, जहल लक्षणा केली. अहम त्वा सर्व पापेभ्यो अजहल लक्षणा माम एकम, माम या पदानं भागत्याग लक्षण. स्वयं देवदत्त हा मध्ये जसं देवदत्त पिंडामध्ये दोन्हीचं ऐक्य केलं त्या पद्धतीनं बोलू, पुढं बोलायचंच आहे. जहल लक्षणा केली. काय जहल लक्षणा? वाच्यार्थम अखिलम त्यक्त्वा, सगळा वाच्यार्थ टाकून द्या. वृत्ती स्याद्वा तदन्विते गंगायाम घोषः इतिवत जहती लक्षणा ही सा. त्याला जहल लक्षणा, जहती लक्षणा असं म्हणतात. वाच्यार्थ सोडूनच द्या. धर्म शब्दाचा जो वाच्यार्थ आमच्या मनामध्ये शब्द ऐकल्याबरोबर स्फुरतो तो सोडून द्या. कारण त्या वाच्यार्थानं अर्थाची संगती लागत नाही. जर धर्म शब्दाचा वाच्यार्थ आम्हाला जो कळाला तोच घेतला तर धर्माचा त्याग करणे हे संभवत नाही. मग भगवंतांनी ज्या अर्थी परित्यज्य म्हटलं त्या अर्थी त्याची लक्षणा करावीच लागेल. कारण भगवान ज्या हेतूने बोलतात तो हेतू लक्षात आला पाहिजे. त्याच्याकरता म्हणून ती लक्षणा करा. सोडून द्या वाच्यार्थ. गंगायाम घोषः आपण काल बोललो. मंचहा क्रोशंती एक दुसरं उदाहरण आलं. पलंग रडतो. पलंग रडेल का हो? जड असणारा पलंग हसेल, रडेल, काही करेल का? पलंग रडत नाही. मग मंचहा क्रोशंती म्हणजे काय? मंचावर पलंगावर पडलेलं बालक हा अर्थ घ्यायचा. मंच हा संपूर्ण पदाचा त्यागच करायचा. पलंग या अर्थाचा त्यागच करायचा आणि पलंगावरचं बालक रडतं असा अर्थ करायचा. गंगायाम घोषः, गंगेवर गवळी वाडाय. वाच्यार्थानं गंगेवर म्हणजे प्रवाहावर जाईल वाच्यार्थ, का तीरावर जाईल? प्रवाहावर जाईल. मग त्याचा त्याग करा आणि तीरावर असा अर्थ गृहीत धरा. जहल लक्षणा. वाच्यार्थम अखिलम त्यक्त्वा वृत्ती स्याद्वा तदन्विते हे त्याचं लक्षण सांगितलं. पुढे एक अजहल लक्षणा केली. अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि. सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि अजहल लक्षणा करा. त्याच्यामध्ये काय आहे? तिथं सगळा वाच्यार्थ टाकू नका. सर्व पापातून मी तुला मुक्त करीन, पाप शब्द धरा. त्याचा जो वाच्यार्थ आपल्या मनामध्ये प्रकटेल तो ठेवा मनामध्ये. वाच्यार्थम अपरित्यज्य, वाच्यार्थाचा संपूर्णतः त्याग करू नका. मग वृत्ती अन्यार्थ केतुया, अन्य अर्थानं त्याचा विचार करा, अन्य भूमिकेतून त्याचा विचार करा. कथितेयम अहजहती शोणोयम धावती इतिवत. दुसरं एक लक्षण सांगितलं. तुझ्या सर्व पापातून मी तुला मुक्त करीन. सर्व पापातून म्हणण्याचं कारण काय? पापातून मुक्त करीन ते तर आहेच आहे, पण पाप ज्या कारणाने घडतं त्या कारणापासूनही मी तुला मुक्त करीन. अजह लक्षणा केली त्याची. शोणोयम शोणो धावती. आता हे शोणोयम धावती म्हणणं किंवा अजून एक त्याला उदाहरण दिलं जातं, छत्रिणो गच्छन्ति. त्याला अजून एक उदाहरण दिलं जातं. लाल धावतात. लाल धावतात म्हणजे काय?
लाल लाल रंग कधी धावताना तुम्ही पाहिलाय का? नाही. मग लाल धावतात म्हणजे काय? लाल रंगाचे घोडे धावतात, लाल रंगाचा बैल धावतो, असं काहीतरी म्हणाल की नाही त्याला. पण लाल हा शब्द जरी उच्चारलेला असला तरी लाल शब्दाचा त्याग नाही करायचा, वाच्यार्थाचा त्याग होत नाही. मग काय करायचं? वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ या दोन्हीचा क्रियापदाबरोबर अन्वय लावला की तिथं अजह लक्षण होते. आता थोडं कळायला कठीण आहे. वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ दोन्हीचाही अर्थ, दोन्हीचाही अन्वय आपल्याला क्रियापदाशी लावला पाहिजे. लाल धावतात याचा अर्थ काय? शोण म्हणजे लाल. लाल या गुणाचा त्याग करायचा नाही, पण त्या गुणसंबंधानं असणारा जो बैल आहे, त्या गुणसंबंधानं असणारा जो घोडा आहे त्याचा स्वीकार करायचा. बैल घोडा शब्दाचा उच्चार केला नाही, फक्त लाल या गुणाचा उच्चार केला. पण न उच्चारलेल्या शब्दाचा सुद्धा लक्ष्यार्थानं स्वीकार करून क्रियापदाबरोबर त्याचा अन्वय जोडणं ही झाली अजहल लक्षणा. शब्दाचा उच्चार केला नाही, पण तिथं तो शब्द गृहीत धरल्याशिवाय पूर्ण वाक्याचा अर्थ लागत नाही. नाहीतर लाल धावतात म्हणजे काय धावतात? छत्रिणो गच्छन्ति, छत्र्या चालल्या. म्हणजे छत्र्या चालल्या म्हणजे काय? पाऊस पडायला लागला समाजात, आता गर्दी चालली होती, त्याच्यामध्ये काही लोकांनी छत्र्या उघडल्या आणि काही लोकांजवळ छत्र्या नव्हत्या. आता ज्या लोकांच्या डोक्यावर छत्र्या होत्या त्यांना बघून कोणीतरी म्हणालं, बघा कशा छत्र्या चालल्या आहेत. आता कशा छत्र्या चालल्या आहेत म्हणजे छत्री धरलेलेच लोक चालले आहेत का न धरलेले लोक त्याच्यामध्ये आहेत? छत्र्या चालल्या याच्यामध्ये छत्री डोक्यावर नसलेले लोक सुद्धा त्याच्यामध्ये गृहीतच आहेत ना. जर काय आहे याच्यामध्ये, ते जरा अवघड आहे हो कळायला. असं आहे, वाच्यार्थाचा त्याग करून जर लक्ष्यार्थाकडे बघायचं म्हटलं तर जहल लक्षणेची अतिव्याप्ती होते. म्हणून वाच्यार्थही गृहीत धरा आणि लक्ष्यार्थही गृहीत धरा. ते होऊ नये म्हणून हा विचार आहे अजहल लक्षणेचा. काय फरक आहे जहल लक्षणे आणि अजहल लक्षणेमध्ये? तर हा फरक आहे, त्याची अतिव्याप्ती होऊ नये जहल लक्षणेची. याच्याकरता वाच्यार्थ सगळा टाकायचा नाही, पण लक्ष्यार्थ गृहीत धरायचा. लक्ष्यार्थवाचक शब्द उच्चारलेला, आता हे अवघड आहे. एक गोष्ट सांगतो म्हणजे थोडं सोपं जाईल असं वाटतं. सांगितलेली आहे पण सांगतो याच्याकरता म्हणून सांगतो. उदाहरण तेच असलं तरी त्याचा हेतू आत्ता वेगळा आहे. काय झालं, एका माणसाला भूक लागली. कुठे गावामध्ये पंढरपूरमध्ये आला होता. रस्त्याने जाताना त्याला लागली भूक. भूक लागली म्हणल्यावर गावामध्ये कोणी ओळखीचं नाही, कुठं जेवण मिळण्याची शक्यता नाही. मग काय करावं? खिशात पैसे होते म्हणून एका हॉटेलमध्ये शिरला. हॉटेलमध्ये शिरला, तिथं सुंदर संगीत लागलं होतं. त्याला वाटलं इथं बसावं म्हणून बसला. मग खूप वेळ संगीत ऐकलं. मग त्याला वाटलं आता काहीतरी मागवलं पाहिजे खायला. असं आहे, चालू परिस्थितीशी जोडून घेतलं पाहिजे. त्याचा त्याग करून चालत नाही आपल्याला, नाहीतर मग जहल लक्षण होते त्याची. असं आहे बरं का. हा, मग त्याला वाटलं भूक लागली होती, काहीतरी खायला पाहिजे. म्हणून काही तिथल्या माणसाला सांगितलं, बाबा भूक लागली, काय आहे खायला? मग त्यांनी काही यादी सांगितली, त्यानुसार त्यांनी काही अन्न मागवलं. झालं, ते अन्न आलं, ते खाल्लं त्याने. खाल्ल्यानंतर आता झालं, पोट भरलं, आता पाणी प्यायला सगळं झालं. तिथून उठायचं, पैसे द्यायचे, निघून जायचं. ह्याच्या पलीकडे काय व्यवहार आहे? त्या तिथून सगळं खाणं झाल्यानंतर तिथून उठताना त्याने काय केलं, ज्या ताटामध्ये तो जेवला होता त्याच्यातले 2 चमचे घेतले आणि खिशात ठेवले. ठीक आहे, सवय असते. चोर म्हणून आहे त्यांना, म्हणून आहे. असं आहे, काही लोकांचा असा स्वभाव असतो की ते बिचारे जिथं जातात ना तिथलं स्मरण म्हणून काहीतरी घेऊन येतात. चोर म्हणून आहे त्यांना, चोर म्हणायचं नसतं. स्मरण, आम्ही तुमच्या सप्त्याला आलो होतो, कसं काय? हा काय टाळ?
स्मरण आहे, ते घेऊन जात नाहीत. अरे एवढा मोठा सप्ताह तुम्ही केला, त्याचं स्मरण नको आमच्याकडे काही. म्हणून मला तर फार चांगल्या, महाराज आम्ही तुमच्या कीर्तनाला आलो होतो. म्हटलं कसं काय? हे काय तुमच्या चपला? मलाच त्यांना चोर म्हणून आहे, ते स्मरण म्हणून. इतकं सुंदर कीर्तन तुम्ही केलं तर त्याचं स्मरण नको आम्हाला. ती चप्पल बघितलं की कीर्तन आठवतं. कशावरून कुठं जातील माणसं. त्याने ते 2 चमचे घेतले. दुर्दैव त्याचं असं आडवं आलं की ते 2 चमचे खिशात ठेवताना तिथल्या त्या हॉटेलच्या मालकाने पाहिलं. तो रागावला, उठला, आला त्याच्याजवळ, रागावला. काय लाज वाटत नाही तुम्हाला? चांगल्या कपड्यातले दिसता, सुशिक्षित दिसता, हॉटेलमधले चमचे चोरता? तो म्हणलं चोरले नाहीत. चोरले नाहीत म्हणजे मी धडधडीत पाहिलं, माझ्या खुर्चीवर मी बसलो होतो, तुम्ही ते दाटातले 2 चमचे स्वच्छ केले, स्वतःच्या खिशामध्ये ठेवले, मी धडधडीत पाहिलं, चोरलं नाही म्हणता. त्याने सांगितलं मालकाच्या माघारी नेणं ही चोरी आहे. मी माघारी नेलेत का पुढं नेतोय? तुमच्या डोळ्यासमोर नेतो, चोरी कसली आली? तो म्हणाला पण न्यायचं कारणच काय? अरे आमच्या हॉटेलमधले चमचे तुम्हाला तुमच्या खिशात ठेवून बाहेर घेऊन जायचं काय कारण आहे? आमचे चमचे आम्हाला नित्य लागणारी वस्तू आहे. तुम्ही इथून उठून गेलात की न धुता दुसऱ्या गिराईकाला देतो आम्ही, आणि तुम्ही इथले चमचे घेऊन जाता. काय संबंध तुमचा आमचे चमचे घेऊन जायचं? आम्हाला लागतात सारखे चमचे इथं. चोरता लाज वाटत नाही तुम्हाला? तो म्हणाला पा तुम्ही मला जास्त बोलू नका. मी तुमच्या हॉटेलमधले चमचे घेतलेत, मी मान्य करतोय. माझ्या खिशात 2 चमचे आहेत, मी मान्य करतोय. मी काय अमान्य करतोय असं नाही, मी काही पळून चाललोय असं नाही. मी तुमचे 2 चमचे त्याने विचारलं कशा करता? तो म्हणाला हे तुम्ही मला काय विचारता, माझ्या डॉक्टरला विचारा. डॉक्टरचा काय संबंध? तुम्ही हॉटेलमध्ये येता, इथं आमच्या हॉटेलमध्ये खाता, पैसे मागायच्या द्यायच्या ऐवजी 2 चमचे खिशामध्ये चोरून घेऊन जाता, आणि डॉक्टरचा काय संबंध? त्यांनी खिशातून औषधाची बाटली काढली, त्याच्यावर डॉक्टरने लिहिलं होतं जेवणानंतर 2 चमचे घेणे. आता गंमत कुठे? 2 चमचे घेणे काय? 2 चमचे घेणे बरोबर, पण काय? औषध घेणे. हा औषध शब्द लिहिलेला नाही, पण वाक्याचा अन्वयार्थ लागण्याकरता चमच्याचा संबंध औषधाशी असल्यामुळे औषध शब्द गृहीत धरावा लागतो. याला म्हणतात अजहल लक्षणा. लक्षात आलं का? हे सोपं जाईल मला वाटतं लक्षात ठेवायला. म्हणजे असं केल्याने लक्षात राहील असं नाही, हे ऐकल्याने गोष्ट लक्षात ठेवल्याने लक्षात राहील. याला म्हणतात अजहल लक्षण. शब्दाचा जरी तिथे शब्दाची जरी उपस्थिती नसली तरी लक्षार्थानं तो शब्द वाक्याच्या अन्वयार्थाकरता आपल्याला तिकडे धरावा लागतो, गृहीत धरावा लागतो. आणि वाच्यार्थ काय? चमचे घेणे. आणि लक्षार्थ काय? 2 चमचे औषध घेणे. या दोन्हीचा संबंध क्रियापदाशी जोडावा लागतो, तेव्हा त्याला म्हणतात अजहल लक्षणा. ही झाली अजहल लक्षणा. पहिली आहे जहल लक्षणा, ती भगवंतानी केली सर्व धर्मान परित्यज्य. धर्म शब्दाचा संपूर्ण वाच्यार्थ टाकून तिथं अज्ञानाचा अर्थ लावला. अहम त्वा सर्व पापेभ्यो, पाप शब्द तसाच ठेवून पापाचं कारण असणाऱ्या सगळ्यातून मी तुला मुक्त करीन म्हणून दाखवलं, सांगितलं. पुढे ज्ञानोबारांनी त्याचाही विचार केलाय, ती झाली अजहल लक्षणा. आणि माम एकम शरणम व्रज, आणि मला एकट्याला शरण. आता इथं गंमत आहे. माम पदानं भगवंताने जहल लक्षणा केली, भागत्याग लक्षणा केली. भागत्याग लक्षणा काय सांगते? वाच्यार्थस्य एकदेशंच परित्यज्यैकदेशकम या बोधयती सा ज्ञेयम ज्ञेया तृतीया भागत्याग लक्षण. ही तिसरी. या बोधयती सा ज्ञेया काय आहे? त्याच्या एकदेशाचा त्याग करावा लागतो. वाच्यार्थातला काही भाग हा अर्थाच्या विरुद्ध जातो, म्हणून त्याचा त्याग करायचा, आणि त्याच्या अविरुद्ध असणाऱ्या अंशामध्ये त्याचं तात्पर्य पाहायचं. याला म्हणायचं भागत्याग लक्षण. ऐका, वाच्यार्थातला एखादा अंश तो जर विरुद्ध जात असेल त्याचा त्याग करा. माम या पदानं काय सांगितलं?
दोन भूमिका आहेत. आपण या श्लोकाच्या सुरुवातीलाही बोललो होतो. इथं भगवान म्हणतात माम एकम शरणम व्रज, आणि मागे भगवान काय बोलून गेले? तमेव शरणम गच्छ सर्व भावे. तमेव शरणम गच्छ, त्याला शरण जा, आणि माम एकम शरणम व्रज असं म्हटलं. आता गंमत काय, एक शंकाही आली होती, ती जाता जाता बोलून जातो त्या संबंधानं. ऐका, गंमत काय याच्यामध्ये, माम या पदाने काय सांगायचंय? मला शरण ये, मी कोण? परब्रह्म. तमेव शरणम गच्छ, त्याला शरण जा म्हणण्यामध्ये तत्पदानं जो लक्ष्यार्थ सांगायचा आहे, तत्वमसी महावाक्यामध्ये तत्पदार्थानं काय लक्ष्यार्थ सांगायचा? केवळ परब्रह्म, केवळ ब्रह्म सांगायचं. तत् या पदाचा वाच्यार्थ ईश्वर होईल, पण तत् या पदाचा लक्ष्यार्थ करताना केवळ ब्रह्म म्हणावं लागेल की नाही? त्वम या पदाचा तिथला अर्थ आणि इथला अर्थ बदला. आपल्याला ऐक्य करायचंय त्वम आणि तत् या पदाचं. याच्याकरता म्हणून माम एकम शरणम व्रज, इथल्या माम पदानं काय सांगितलं? भागत्याग लक्षणा केली. त्याला शरण जा, तो कोण? अरे तो परमात्मा. आणि माम एकम शरणम व्रज, आणि मला शरण ये. मी म्हणण्यामध्ये भगवंताला अर्जुनाच्या समोर जो आकार उपस्थित आहे, हेच कदाचित परब्रह्म आहे, अर्जुनाला पटणार नाही कदाचित. अरे हा तर माझा नित्य आहे, सवंगडी आहे, सखेती मत्वा प्रसवम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेती. बस. अर्जुन देवाला ओळखताना परब्रह्म म्हणून 11व्या अध्यायापर्यंत ओळखत नव्हताच. हे यादव हे सखेती इथपर्यंतच चाललं होतं. माझा नातेवाईक आहे, यादव आहे, माझा सखा आहे, मला मार्गदर्शन करणारा मार्गदर्शक आहे. अरे पण हेच परब्रह्म आहे, माहित नाही. ज्या वेळेला दाखवलं तेव्हा सुद्धा अर्जुन म्हणाला, देवा असं रूप नको, तुम्ही साधं रूप मगाशी घेतलं होतं, साधं रूप जे मला कृष्ण म्हणून परिचित आहे ते रूप तेच घ्या. भगवान म्हणाले, वेड्या, अरे सगळ्यांना दाखवत नाही, तुला दिसतंय तर नाकारतोस का? सुदुर्दर्शमिदम रूपम दृष्टवानसी यन्मम देवाप्यस्य रूपस्य नित्यम दर्शन कांक्षिणा. अरे देवादिकांना सुद्धा दुर्लभ आहे, नित्य आकांक्षा या रूपाची. ते रूप मुलात मी तुला दाखवतो आणि वेड्यासारखा नाकारतोस, बघ, जाणून घे. परंतु अर्जुन म्हणतो, नाही देवा, मला भीती वाटते या रूपाची. परब्रह्म स्वरूप मी म्हणण्यामध्ये भगवंताला सांगायचंय परब्रह्म रूपता. माम एकम शरणम व्रज, म्हणून माम या पदाने भागत्याग लक्षणा केली. माम पद स्वतःच्या संबंधानं वापरलं, पण अर्थ केला परब्रह्म. मग परब्रह्म, त्याला उदाहरण काय? स्वयं देवदत्ता. स्वयं देवदत्ता हे उदाहरण. तत्काल विशिष्ट देवदत्त आणि एतत्काल विशिष्ट देवदत्त, याच्यातला तत्काल आणि एतत्काल याच्यामध्ये जर विरोध येत असेल तर त्या पदात त्याच्या अंशाचा त्याग करावा. आणि देवदत्त या पिंडामध्ये तत्काल एतत्काल या विरुद्ध अंशाचा त्याग करून ऐक्य रूपाने देवदत्त पिंडामध्ये पाहावं. ही झाली भागत्याग लक्षणा. परब्रह्म आणि श्रीकृष्ण याच्यामध्ये जर अर्जुनाला काही भेद वाटत असेल तर त्या दोन्ही तत्काल एतत्काल त्याग करून टाकावा आणि परब्रह्म स्वरूपामध्ये किंवा भगवान श्रीकृष्णाच्या स्वरूपामध्ये त्याचं ऐक्य पाहावं. भागत्याग लक्षणेनं. त्यामुळे माम पदानं मी कोण आहे? अरे मी म्हणजेच परब्रह्म आहे, मी वासुदेव तत्वता. मी म्हणजे तिथला मी वेगळा, इथला मी वेगळा. पण इथं भगवान बोलतात म्हणून मी फक्त वाक्य घेतो तिथलं तसंच. मी म्हणजे कोण आहे अर्जुना? अरे मी म्हणजे मी एक आकारवान कृष्ण आहे असं समजू नको, मी याच आकारातला आहे असं समजू नकोस. भगवंतानी प्रत्येक अवतारामध्ये मी हे पद वापरलं तर त्याचा प्रत्येक वेळेला लक्ष्यार्थ करताना परब्रह्म हाच लक्ष्यार्थ करावा लागेल. पण रामरूपामध्ये मी शब्द वापरला तर त्याचा अर्थ होईल तत्काल विशिष्ट अर्थ होईल राम. बर. वामन अवतारामध्ये मी शब्द वापरला तर त्याचा तत्काल विशिष्ट वाच्यार्थ होईल वामन, भगवान श्री वामन अवतारामधले वामन. बर. नरसिंह अवतारातला मी नरसिंह, राम अवतारातला मी राम, कृष्ण अवतारातला मी कृष्ण, परशुराम अवतारातला मी परशुराम. सकृदेव प्रपन्नाय तवा अस्मितीच्या याचते अभयम सर्वभूतेभ्यो ददाम्येतत् व्रतम मम. माझं म्हणजे कुणाचं व्रत? मम पद लावलं. माझं म्हणजे कुणाचं व्रत? रामचंद्र प्रभूंचं व्रत. जो जो कोणी मला शरण येईल, जो माझ्याकडे अभय मागेल त्याला त्याला मी अभय देणं हे माझं व्रत आहे या अवतारातलं, भगवान बोलले रामायणामध्ये. इथं ददाम्येतत् व्रतम मम, हे माझं व्रत आहे म्हणून सांगितलं. याचा अर्थ काय?
याचा अर्थ रामचंद्र प्रभूंचं ते व्रत आहे. जो मला अभय मागायला आला, प्रत्येक भगवंताला आता कृष्ण अवतारामध्ये भगवंताला अभय मागायला आलेल्याला भगवंताने अभय दिलंच काय? नाही. त्यांना मोक्ष दिला असेल पण अभयत्व नाही दिलं. शरण आले, अनेक आले. अरे कर्ण तर म्हणतच होता, अरे मी आता रथारूढ नाहीये आणि अर्जुना तू रथारूढ आहेस, तू आता हे माझ्यावर बाण चालवणं योग्य नाही, धर्माला अनुसरून नाही. भगवान म्हणाले मार, मी आहे. याचा अर्थ काय झाला? अभयम सर्वभूतेभ्यो ददाम्यतद व्रत मम झालं काय कृष्ण अवतारामध्ये? मम हा जो शब्द वापरला तो तिथला मम शब्द राम या रूपाशी संबंधित आहे, तत्काल विशिष्ट आहे. आणि माम एकम शरणम व्रज ज्या अवतारामध्ये भगवान बोलतात तिथला माम शब्द एतत्काल विशिष्ट आहे. तर तत्काल आणि एतत्काल म्हणजे राम आणि कृष्ण या दोनाचा अंशतः त्याग करून दोन्हीच्या ठिकाणी असणाऱ्या परब्रह्म स्वरूपामध्ये दोघेचा लय करणं ही झाली भागत्याग लक्षण स्वयं दवदत्ता. त्यामुळे दोघांचा आता ते दोन्ही जे अविरुद्ध अंशामध्ये तात्पर्य पाहावं लागतं, ते तात्पर्य बघितलं की तुम्ही क्रियापद कोणतं वापरता याला फार महत्व येत नाही. क्रियापद कोणतं वापरता? क्रियापद मागचंच ठेवलं, तमेव शरणम गच्छ हेच क्रियापद ठेवलं. क्रियापद कोणतं वापरता याला अर्थ नाही. कारण का? तत्काल आणि तत्काल विशिष्टाचं एकत्रीकरण झालं. त्यामुळे तुम्ही कोणतेही क्रियापद वापरलं, तत्काल विशिष्टालाही परब्रह्म वाचकता आली आणि एतत्काल विशिष्टालाही परब्रह्म वाचकता आली. त्यामुळे तमेव शरणम गच्छ असं क्रियापद वापरलं, ते क्रियापद तसंच ठेवलं, त्या क्रियापदामध्ये बदल नाही केला. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. व्रज जा, व्रज धातू जा या अर्थात. आता मला शरण जा म्हणायचं का मला शरण ये म्हणायचं? मला शरण ये म्हणायला पाहिजे होतं भगवंतानी, पण व्रज धातू वापरून त्यांनी काय सांगितलं? मला शरण जा. अरे तू तर इथंच आहेस, मग तुला शरण जा म्हणण्याच काय? जा म्हणण्यामध्ये दूर होणं आणि ये म्हणण्यामध्ये जवळ बोलवणं हे दोन्ही जर अपेक्षित आहे, तर माम म्हणायचं आणि जा म्हणायचं याला काय अर्थ राहिला? पण माम या पदाने परब्रह्मवाचकता जर सिद्ध केलेली असेल भागत्याग लक्षणेने, तर क्रियापद तुम्ही तत्काल विशिष्ट वापरता का एतत्काल विशिष्ट वापरता याला अर्थ राहत नाही. आणि म्हणून इथं व्रज धातू जरी वापरलेला असला, जा या अर्थाने जरी भगवान बोलले असले तरी त्याचा अर्थ ये असाच करावा लागतो. कारण का? जा आणि ये हे ज्यांच्या संबंधानं विधान केलेलं आहे त्या दोघांचं ऐक्य केलंय भागत्याग लक्षणेने. म्हणून क्रियापद कोणतं वापरता महत्व नाही. म्हणून ज्ञानोबारायांनी वापरले. ज्ञानोबाराय काय म्हणतात त्या संबंधानं? व्रज शब्दाचा अर्थ करताना ज्ञानोबारायांनी जा म्हटलंय का? नाही. पै आपुलेनी भेदे विण माझे जाणी जे जे एक पण तयाची नाव शरण मज येणे गा. व्रज धातू वापरून सुद्धा येणे गा. तुम्ही त्या तिन्ही ओव्या तिथल्या पहा, खालच्या ज्ञानोबारायांनी केलेल्या अर्थाच्या. या तिन्ही ओव्यामध्ये ज्ञानोबारायांनी ये हे आवर्जून विधान केलं. आपण पहा, मी आपल्याला सांगतो. तया नाव शरण मज येणे गा जैसे घटाचे निनाशे गगनी गगन प्रवेशे मज शरण येणे तैसे ऐक्य करी. येणे मज शरण येणे गा एक, मज येणे ऐक्य करी दोन. सुवर्णमणी सोनया ये कल्लोळ जैसा पाणिया तैसा मज धनंजया शरण ये. व्रज शब्द वापरण्यामध्ये धातू अर्थाने जर जा शब्द असेल तर ज्ञानोबारायांनी व्रज शब्दाचा अर्थ करताना तिन्ही ओव्यामध्ये ये असा अर्थ केला. जा शब्दाचा अर्थ ये असा होतो का? तुम्ही तिकडं जा असं म्हणण्यामध्ये ये असा अर्थ होतो का? होत नाही. मग का करायचा? का करायचा? कारण जिकडं जायचंय आणि जिथून जिथे यायचंय, जाणं आणि येणं हे ज्या ज्या कालाशी विशिष्ट आहे त्या त्या कालाचा तत्काल आणि एतत्काल या दोन्हीचा एका ठिकाणी समावेश झाला, एकत्रीकरण झालं. म्हणून क्रियापद जरी कोणतंही वापरलं तरी सुद्धा त्याचा अर्थ ये असाच करायला पाहिजे. म्हणून माम असा पद वापरून ज्ञानोबारायांनी भगवंतानी इथं भागत्याग लक्षणा केली. तिन्ही लक्षणांचा विचार या श्लोकामध्ये येतो. एक तात्विक चिकित्सा झाली त्याची. भगवान म्हणतात अर्जुना, तैसे स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक. धर्म शब्दाचा अर्थ ज्ञानोबारायांनी अज्ञान असा केला. लक्षात ठेवा. आता हे जर अज्ञान आहे
तर धर्माचा त्याग कर असं भगवंताचं म्हणणं नाही. त्या धर्माला कारण असणाऱ्या अज्ञानाचा त्याग कर. कारण धर्म थांबवून काय होईल? धर्माचा त्याग, धर्म कर्माचा त्याग केला काय होईल? दोन्ही अर्थाने दोष लागतील. दोन्ही अर्थाने दोष लागतील. कर्म केलं तरी काहीतरी त्याच्यातून प्रारब्ध निर्माण होईल आणि न केलं तर न केल्याचा वेगळा दोष लागेल. म्हणून करूनही पातक न करूनही पातक हे करूच नकोस. मग त्या धर्माचं जे मूळ कारण आहे त्याला ओळख. धर्माचा त्याग कर याचा अर्थ धर्म कारणाचा त्याग कर हे भगवंताला म्हणायचं. आणि त्याचा खुलासा ज्ञानोबरायांनी फार स्पष्टपणानं केला. इतर टीकाकारांनी एवढा स्पष्ट केला नाही. आचार्यांनी तर फारच थोडं भाष्य केलं. ज्ञानोबरायांनी जेवढा विस्तार केला तेवढा सहसा कोणी केला नाही. ऐका, धर्माचा त्याग कर म्हणजे धर्म कृत्याचा त्याग कर असं भगवंताचं म्हणणं नाही. त्याचं जे कारण आहे त्या अज्ञानाचा तू त्याग कर. कारण प्रत्यवाय येण्याची शक्यता आहे धर्माचा त्याग कर म्हणण्यामध्ये. धर्मकृत्याचा कर्म थांबवा असं म्हटलं तर कसं चालेल? अरे संग जव प्रकृतीचा त्याग न घडे कर्माचा, ऐसी आई करू म्हणते तयाचा आग्रह चिवरे. मग कसा कर्म थांबवता येईल? कसं? नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते अवश्य कर्म सर्व प्रकृतीचे गुणही. प्रकृतीची जोपर्यंत आहे जीव तोपर्यंत, प्रकृतीचा संबंध आहे तोपर्यंत कर्मत्याग संभवत नाही. हे तुम्हीच बोलला ना. मग धर्मत्याग म्हणजे काय? धर्म कर्माचा त्याग नव्हे, धर्माचं कारण असणारं जे अज्ञान त्या अज्ञानाचा त्याग कर. म्हणून एक शब्द वापरला जो विशेष विचारात घ्यावा लागेल. काय बोलले ज्ञानोबराय? ते सांडोनी अशेख, अशेख शब्द वापरले. त्याला मूल्य जास्त आहे. ते अज्ञान व्याले धर्माधिक ते सांडो निघाली अशेख ज्ञाने येणे. सांडो निघाली पण कसं? अशेख. कारण धर्म त्याग करणं, कर्माचा त्याग करणं म्हणजे पुन्हा पाप वाढवणंच आहे बाबा. काही वेळेला त्यागातून वृद्धी होते का नाही? ऐका, आता ते गंमत आहे. त्यागानं वृद्धी होते का नाही? ज्याचा आपण त्याग करतो त्या त्यागातून त्याचीच वृद्धी झाल्याचं उदाहरण आहे आपल्या. उदाहरण म्हणून सांगतो मी आपल्या. तुळशीचं झाड आपण लावतो अंगणामध्ये. वारकरी आहोत आपण. आपल्या अंगणामध्ये तुळस असते. ते तुळशीचं रोपटं लावल्यानंतर ते थोडंसं वाढतं. मग काही काळानंतर थोडी वाढ खुंटते. मग काय करावं लागतं? मग काय करावं लागतं? ती जी तुळस वाढलेली असते त्याची वरवर आलेली जी पालवी असते ती तोडावी लागते. त्याच्या मंजुळा तोडाव्या लागतात. त्याची त्या 4 पानाची चौकड असते ती तोडावी लागते. आणि ती वरची ती अशी कोवळी पानं तोडली की परिणाम काय होतो? तुळस वाढते का संपून जाते? तुळशीची पानं तोडल्यानंतर, तुळशीच्या मंजिरी तोडल्यानंतर तुळस वाढेल का कमी होईल? म्हणजे वरवरून जर तू तोडत राहशील तर ते वाढत जाईल. माझं म्हणणं नाही, हे ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे म्हणून बोलतो. 2ऱ्या अध्यायात वरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालीजे तैसे कैसेने नाशू संभवे वृक्षात तया वृक्षा. अरे वरवरून पालवी खुडायची, मधून नंतर पाणी घालायचं आणि त्या वृक्षाचा नाश. कारण मी वरच्या फांद्या तोडल्या तर झाडाचा नाश होईल का झाड वाढेल? तसं धर्मत्याग करण्यामध्ये तू जर ते धर्माचा वरवरून त्याग करत राहशील, कर्माचा त्याग करत राहशील तर पाप कमी होईल का वाढेल? वाढेल का नाही? कारण तू करतोयस काय हे बघ. म्हणून धर्मत्याग हे म्हणण्यामध्ये तात्पर्य नाही. धर्माचं मूळ असणारा अज्ञान त्याचा त्याग करण्यामध्ये भगवंताचं तात्पर्य. ऐका, कारण जर पाणी आपण खालून कर्म करतच राहिला तर त्याचा परिणाम व्हायचा तो होईलच ना. कर्म केलं की त्याचा परिणाम होईल की नाही? अहम बुद्धीनं केलेलं कर्म परिणाम पाप पुण्यात्मक होईल की नाही? फलाची अपेक्षा ठेवून केलेलं कर्म पाप पुण्यात्मक परिणाम भोगावा लागेल का नाही? जोपर्यंत फलाची अपेक्षा आहे, जोपर्यंत कर्मामध्ये अहंता आहे, तोपर्यंत ते कर्म पाप पुण्याची उत्पत्ती करतच राहणार आहे. ते थांबणार नाहीये. बरं, एवढा असू नाही बाबा, माझी अहंता माझ्या कर्मफलासक्तीनं जर माझ्या कर्माचा मला पापारूपानं भोगावा लागत असेल तर मी ह्याच्या पुढे कर्म करणार नाही. म्हणजे काय होईल? जे करायला पाहिजे ते न केल्याचंही पाप लागेल.
आणि कर्म थांबवणं शक्य नाही, ते करायला नको, ते थांबवल्याचं वेगळं पाप लागेल. दोन्ही बाजूने अडचण येईल. कर्म थांबवलं तर ज्ञानोबारांनी ते उदाहरण दिलं. नैष्कर्म्य होणं म्हणजे काय? कर्म थांबवणं असा अर्थ अभिप्रेत आहे का? अरे मुक्त सुद्धा कर्म थांबवत नाही. आपण बोलून आलोय पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी. मुक्ताचे देह तैसे हाले चाले, संस्कार वशे तया ते लोक पिसे करता म्हणती. देह तरी वरचिलीकडे वरीच्या वरी हिंडे, बैसका न मोडे मानसीचे असेल नंतर आहे, पण देह तरी वरचिलीकडे वरीच्या वरी हिंडे आहे का नाही? देह तरी हिंडे हे ज्ञानोबाराय सुद्धा मान्य करतातच आहेत का नाही? देह फिरतच असतो मुक्ताचा. तो मुक्त झाला म्हणजे काय झालं? काय त्याला इकडे तिकडे जाणं येणं थांबलं का? त्याला आता मुक्त झाला म्हणजे त्यांनी कुणाच्या लग्नाला जायचं नाही का? कुणाच्या मुंजीला जायचं नाही का? कुणाला अन्नदान करायचं नाही का? त्यांनी यज्ञ करायचा नाही? काही का असे ना, तो जे करेल त्याच्यातली अहंता काढून कर्म कसं करायचं असतं याचा आदर्श तरी जगताच्या समोर उभा करेलच का नाही? तो होईलच तो. म्हणजे मुक्ताला सुद्धा शेवटी कर्म त्याग नाहीच आहे. कारण का? जोपर्यंत शरीराचा संबंध आहे तोपर्यंत कर्मत्याग संभवत नाही. मी शरीराचा हा शब्द थोडा वेगळ्या अर्थाने, व्यापक अर्थाने वापर, नुसत्या शरीराचा अर्थ अभिप्रेत नाही. संग जव प्रकृतीचा तवरी त्याग न घडे कर्माचा, ऐसी आही करू म्हणते तयाचा आग्रहोची रे आपल्यासाठी. म्हणून धर्मत्यागाचा विचार संभवत नाही. तो उदकाचे नि बळे अधिके, जैसा आडवेनी अंगे फाके. वरून वरून पालवी खुडायची आणि खाली मुळाला पाणी घालायचं, त्याचा उपयोग होत नाही. मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषत, ते वाढतच जाईल परत. मुळाला आपण पाणी घालत राहिलो, वरवरून ते झाड वाढत राहील. वरून आलं, वरून फार वाढलं म्हणून वरच्या फांद्या तोडल्या तर काय झाड मरतं? तसं धर्म कर्माचा त्याग करणं म्हणजे पालवी वरी खुडीचे, थांबत नाही. धर्म डाळ बहाळी, चला तिकडं पुन्हा तिथंच येऊ आपण 15व्या अध्यायाच्या नियमानुसार. म्हणून भगवान बोलले अर्जुना, ते सांडो निघाली अशेख. अशेख ते येणे ज्ञाने ते अशेख सांडो निघाली. काय अशेख सांडो निघाली? ते म्हणजे काय? ते म्हणजे काय? जे धर्माधिक अज्ञान व्याले ते अज्ञान, जे धर्माधिक स्वर्ग नरक सूचक आहे ते धर्माधिक ज्या अज्ञानानं व्याले ते अज्ञान सांडो निघाली अशेख ज्ञाने येणे. ते अज्ञान येणे ज्ञाने अशेख सांडो निघाली. अन्वय लावा. त्या अज्ञानाचा या ज्ञानानं निशेष नाश कर, असं भगवान बोलले. आता पुन्हा तेच नाश कर म्हटलं. हा नाश कोणत्या अर्थाने कर? कारण सर्व धर्मांपरित्यज्य मध्ये धर्माचे कर्म थांबवून त्याचा नाश करता येईल का? अज्ञानाचा नाश कर्मनाशातून आहे का? कर्मनाशातून जर अज्ञानाचा नाश असता तर अर्जुन युद्ध नको म्हणत होता, त्याच वेळेला मुक्त व्हायला पाहिजे होता. असं आहे ना? अर्जुन तर म्हणत होता, देवा मला कर्म नको, मला युद्ध करायचं नाही, याच्यातून पाप लागेल, याच्यातून हिंसा घडेल, ह्याच्यापेक्षा भिक्षा मागितलेली बरी, आम्ही काही कुठेही जाऊ, आमच्या मनगटात ताकद आहे, 2 वेळचं जेवण मिळवणं म्हणजे काय फार बुद्धी लागते काय? अर्जुनाचं चालूच होतं ना युद्ध नको म्हणून. मग चांगलं युद्ध नको म्हणून कर्मत्याग करून सर्व धर्मांपरित्यज्य तिथंच झालं होतं. मग तिथल्या तिथंच मोक्ष मिळायला पाहिजे होता. मग त्याच्या हातून एवढी हिंसा करायला लावायची, मग त्याला मुक्त करायचा, हा उपद्व्याप भगवंताला कुणी सांगितला होता? चांगलं नको म्हणत होता. कर्मत्यागाने अज्ञानाचा नाश संभवत नाही. कर्मानं अज्ञान नाश असं आहे. निष्काम कर्माचरणानं अज्ञान नाशाचा अधिकार सिद्ध होईल. अज्ञान नाश नाही होणार, अधिकार सिद्ध होईल. परीक्ष लोकान कर्मचितान वगैरे, तस्मात ब्राह्मणा निर्वेद मायान नास्ती अकृता कृत्य. अधिकार काय सिद्ध होईल? सविज्ञानार्थम गुरुमेवा अभिगच्छेत समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. अधिकार सिद्ध होईल त्याच्यात. पण परीक्ष लोकान कर्मचितान, एवढंच कर्माचा मर्यादा एवढीच आहे, त्याच्या पुढे जात नाही कर्म. म्हणून कर्म त्यागाचा विचार सांगितला. मग त्याग कर कशाचा? ते कर्म ज्या अज्ञानापासून निर्माण झालं त्याचा. कारण धर्माधिक निर्माण झाले कशातून? अज्ञानातून. काल आपण बोललो त्याचा विषय काल. कारण संसार दुःख हे सगळ्यात मोठं दुःख. त्याला कारण शरीर, शरीराला कारण
धर्माधर्म, धर्माधर्माला कारण रागद्वेष, रागद्वेषाला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान, अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण भेदज्ञान, भेदज्ञानाला कारण अज्ञान. चला आले कुठे शेवटी पुन्हा अज्ञानापर्यंतच आले ना. मग एक काम करना, पालवी वरी वरी खुडी जे, याच्यापेक्षा मुले कुठारा, मुळावर घाव घाल, ते अज्ञान सांडी निशेख, अशेख ज्ञान ये, ते सगळं अज्ञानच काढून टाक. अशेख शब्द वापरला कशा करता, त्याचं उत्तर देऊन जातो. कारण हा जो नाश सांगितला तो दोन पद्धतीनं. आता अज्ञानाचा नाश मानायचा कसा हा वेगळाच प्रश्न आहे. सांडोनी घाली असं म्हटलंय, ते सांडून टाक म्हटलंय, अशेख सांडून टाक. आता याचा दोन पद्धतीनं विचार आहे. एक लय अज्ञानाची निवृत्ती करायची असेल तर कोणत्या पद्धतीनं करायची? लयरूप निवृत्ती का आत्यंतिक? ती आत्यंतिक करायची याच्याकरता अशेख शब्द वापर. लयरूप निवृत्ती करायची नाही. धर्माधिकांना कारण जर अज्ञान असेल तर अज्ञान जिवंत ठेवून धर्म थांबवणं, याच्यात सर्व धर्मांपरित्यज्य होत नाही. पुन्हा पाप लागायचं ते लागेलच. कार्याचा कारणामध्ये लय झाला तर कार्य संपल्यासारखं वाटतं, पण कारण रूपानं सूक्ष्म रूपानं जिवंत राहतं. मग त्याला अनुकूल वातावरण मिळालं की पुन्हा त्याचा वृक्ष व्हायला वेळ लागत नाही. खोडून टाकली, पालवी खुडली, अगदी ते झाड भुंड करून टाकलं, त्याला पानच ठेवलं नाही. फार पानं त्रास देतात, फार फांद्या घरामध्ये येतात. म्हणून काय केलं, त्या झाडाचा जो बुंधा होता तो बुंधा तसाच ठेवला, फक्त पानं सगळी काढून टाकली, बुंधा तसाच राहिला. पुन्हा उन्हाळा गेला, पावसाळा आला, पुन्हा पाऊस पडला, आणि काय झालं, पुन्हा त्याला अंकुर फुटले, पुन्हा ते वाढत गेले, पुन्हा ती पानं लागली, पुन्हा ती पानं वाढली, त्याचा फांद्या झाला, आणि त्या फांद्या पुन्हा घरात आल्या. परिणाम काय झाला, जे वरून वरून तू खोडलं, कारण रूपाने जर वृक्ष शिल्लक राहिला आणि कार्यरूप असणाऱ्या फांद्या फक्त काढून टाकल्या तर तो लयरूप निवृत्तीचा विचार झाला, आत्यंतिक निवृत्तीचा नाही. मग काय करायला पाहिजे? अरे ते मुळापासून काढलं पाहिजे. कारणासह वर्तमान कार्याची निवृत्ती झाली पाहिजे. तर आता कारणाची निवृत्ती झाली म्हणजे कार्याची होईलच. कारण नाशामध्ये कार्यनाश मानलाच आहे नाशाचा विचार करत असताना वेदांताने. त्याच्यामध्ये पुष्कळ प्रकार केले. त्याच्यामध्ये स्वतः नाश, पुन्हा परतः नाश, आश्रय नाश, काय त्याच्यात पुन्हा अजून संबंधी नाश, पुन्हा कारण नाश, कार्यनाश, पुष्कळ सांगितले. त्याच्यामध्ये 8-9 प्रकार, 7-8-9 प्रकार काही आले शंकरानंदी टीकेमध्ये. अविनाशी तू तद्विद्धी येन सर्वमिदं ततम या श्लोकावर आहे, पहा आपण. शंकरानंदांनी केला विस्तार त्यात. हे सगळं झालं. पुन्हा सावयव नाश, निरवयव नाश, ते एक पुन्हा अजून त्याच्यामध्ये घातले. घट फुटला, खापऱ्याच्या रूपानं शिल्लक राहिला, सावयव नाश झाला. आणि दोरीवर भासणारा सर्प गेला, निरवयव नाश झाला, असं काही सांगितलं. कार्यनाश, कार्यनाशामध्ये कारण नाश मानला. पट जाळला म्हणजे तंतू आपोआप जळाले, कार्यनाशामध्ये कारण नाश मानला. काही वेळेला कारण नाशामध्ये कार्यनाश मानला. सोन्यापासून निर्माण झालेला अलंकार, ते सोनच वितळवून टाकलं तर अलंकार राहील का? कारण नाशामध्ये कार्यनाश मानला. काही वेळेला संबंधी नाश मानला. धनाचा नाश झाला की धनिकाला हार्ट अटॅक येतो. घरातलं धन जर चोरीला गेलं तर अरे 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 अरे, लहानपणापासून जमवलेलं, वाडवडिलांनी माझ्याकडे दिलेलं करोडो रुपयाचं धन, एवढं सोनं नाणं चोरी करून घेऊन गेले, कफल्लक झालो देवा म्हणून आरडाओरडा केला आणि हार्ट अटॅक आला आणि गेला. धनाच्या नाशानं धनिकाचा नाश, संबंधी नाश. पुन्हा पुष्कळ आहे त्याच्यामध्ये, पुष्कळ सांगितलं. आता हे सगळं सांगत बसायचं कारण नाही. मुद्दा काय आपल्याला आहे, उदाहरणं तशी देता येतील, येणार नाहीत असं नाही. मी आपल्याला बोलतो त्या संबंधात. त्यागाचा विचार ज्ञानोबरायांनी किती बारीक केलाय, पुढे बोलतो ऐका. भगवान म्हणतात अर्जुना, त्याचा जर तू लयरूप निवृत्ती केलीस तर चालणार नाही.
म्हणे सांडो निघाली अशेख, शेष उरला नाही पाहिजे. अशेख म्हणजे अशेष, त्याचा शेषही उरला नाही पाहिजे. आता अज्ञानाच्या नाशामध्ये शेष कशाचा राहील? शेष कशाचा राहील त्याच्यातही पुन्हा विचार आहे. नाही असं नाही. अशेख अशेष शब्द वापरला ना, काही गोष्टी संपूर्णतः संपवाव्या लागतात. ते मुळापासून जाव. वासनेचे मूळ छेदिल्या वाचोनी आहे ना, तरलोसे कोणी न म्हणावे, तुकोबराय बोलतात. ब्रह्मरस गोडी तयासी फावली, वासना निमाली समूळ. समूळ शब्द वापरला. मुळापासून ते गेलं पाहिजे. वरवरून वासना घालवण्यात अर्थ नसतो. मग वासना त्या सगळ्याच गेल्या पाहिजेत, मलिनही गेल्या पाहिजेत आणि शुद्धही वासना संपल्या पाहिजेत कालांतरान. त्या टिकून राहिल्या तरी चालत नाही. तसं इथं तेच आहे. सांडोनी खाली अशेख ज्ञाने येणे. येणे ज्ञाने ते धर्माधिकांना जन्म देणारं अज्ञान अशेख सांडोनी घाली. आता अशेष शब्द अज्ञानाच्या बाबतीत का वापरला? वेदांताच्या प्रक्रिया आहेत म्हणून एक नुसता उल्लेख करून तरी पुढे जातो. अज्ञान ज्ञानानं गेलं, मग शेष काय राहिलं? ज्या ज्ञानानं अज्ञान गेलं ते अज्ञान घालवणारं ज्ञान, हा शेष सुद्धा ठेवू नकोस. असं आहे. ज्ञानलेश जरी जिवंत राहिला तरी सुद्धा धर्माधिकांचा त्याग संभवणार नाही. कारण अज्ञानाची निवृत्ती करणारं कोण आहे? ज्ञान. ज्या असं आहे. आता त्याच्यात वेदांताच्या पुष्कळ अज्ञान जाईल तर ज्ञानानंच जाईल. ज्या पदार्थाचं अज्ञान असेल, ज्या पदार्थाच्या काय विपरीत ज्ञानानं तो पदार्थ जसा भासत असेल, तो आभास निवृत्त करण्याकरता त्या पदार्थाचं यथार्थ ज्ञान झालं पाहिजे. पदार्थाचं यथार्थ ज्ञान झालं, त्या ज्ञानानं अज्ञान गेलं. अज्ञान घालवायला दुसरा कोणताही मार्ग नाही. ज्ञाने विणे एके उपाय करीसी जितुके जिये गुंथिसी अधिके रुखीये. 15व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय बोलले. ज्ञाने विणे एके चालत नाही, दुसरा कोणताही उपाय चालणार नाही. एवढा एकच उपाय आहे ज्याच्याने हे सगळं निवृत्त होईल. ज्ञानादेव तू कैवल्यम. ज्ञानानेच कैवल्याची प्राप्ती होईल. ज्ञानात एव स्पष्टच म्हटलं. म्हणून आता त्या ज्ञानानं जरी अज्ञान गेलं तरी गेल्यानंतर ते ज्ञान राहील का नाही? ज्याने अज्ञान घालवलं ते ज्ञान राहील का नाही? मग अज्ञानानं जशी त्रिपुटी निर्माण होईल तशी ज्ञान हे त्रिपुटीतलंच एक असल्यामुळे पुन्हा ज्ञाताज्ञेयाला जन्म देऊन त्रिपुटी शिल्लक ठेवेलच का नाही? म्हणून त्या ज्ञानाचा लेश सुद्धा ठेवू नकोस. ज्ञान लेश सुद्धा राहता उपयोगी नाही. ज्ञानलेश संपला पाहिजे म्हणून अशेख शब्द वापरला. ज्ञाने येणे. येणे ज्ञाने सांडो निघाली अशेख. काय अशेख? सगळंच घालवून टाक. सगळ्याचा त्याग कर. कसा करता येईल त्याचा विचार ज्ञानोबरायने त्यागाचा विचार फार चांगला मांडला. दृष्टांत फार दिलेत, पण सिद्धांताची एकच ओवी आपल्याला पुष्कळ प्रकाश देणारी आहे. ज्ञानोबा त्या 16व्या अध्यायात आहे. अहिंसा सत्यम क्रोधम क्रोधा त्याग शांतीर पैशुनम. त्याग हा तिथे एक विचार आला. त्या त्यागाचा विचार करताना ज्ञानोबरांनी आता मृत्तिका त्यागे घटू तंतु त्यागे पटू त्यजीजे जेवी वटू बीज त्यागे. 3 दृष्टांत. का त्यजुनी भिंती मात्र त्यजीजे आघवेची चित्र आश्रयनाश. त्यजुनी भिंती मात्र त्यजीजे अवघेची चित्र. का निद्रा त्यागे विचित्र स्वप्न जाळते. नाना जळ त्यागे तरंग वर्षा त्यागे मेघ. त्यजी जती जैसे भोग धन त्यागे तेवी बुद्धिमंती देही. अहंता सांडोनी पाही सांडीजे अशेषही संसार जा. बस काय ज्ञानोबरायांचे शब्द परिणामकारक आहेत. बुद्धिमंती शब्द वापरला. सगळ्यांना त्याग करता येत नाही. त्याग करणं हे बुद्धिमानालाच शक्य आहे. कारण त्याग या शब्दाचा अर्थ टाकून देणं आणि सोडून देणं. सामान्य मनुष्य एवढाच अर्थ लक्षात घे. पण सोडून दिलं म्हणजे जातं का हो?
काही गोष्टी आपल्या संसारामध्ये अशा आहेत की आपण त्या सोडून दिल्या तरी आता त्या आपल्याला सोडायला तयार नाही. मैं कमली को छोड़ रहा हूं, कमली मुझे नहीं छोड़ती, असं आहे. आता ते पूर आला एका गावामध्ये, ते पूर आला, पुरामध्ये बरंच काही वाहून जाताना दिसायला, मोठा पूर आला, प्रवाह, त्याच्यामध्ये झाडं वाहून चालली, गाड्या वाहून चालल्या, घरं वाहून चालली. एक मनुष्य किनाऱ्याच्या जवळ उभा होता, तो पूर बघत. त्याचंही झोपडी बिपडी वाहून गेली, जवळ काही राहिलं नाही. तर त्याला असं दिसलं की त्या प्रवाहामध्ये एक काळं घोंगडं वाहत चाललंय. काळं एक कमली, कंबळ, घोंगडं, कमली नाही, कंबली. हा, कमली नाही हो, कंबली. हा, नाहीतर पुन्हा लक्षणा सांगावी लागेल मला. हा, तर ते काळं घोंगडं वाहत जाताना त्यांनी पाहिलं. त्याला वाटलं आता इतक्या किनाऱ्याच्या जवळून वाहत चाललंय, आपण पटकन उडी मारून ते जर कांबळं काढून घेतलं, ती जर घोंगडी काढून घेतली, तर बाकी सगळं काही नाही तर नाही, कुठंतरी वळचणी खाली राहू, झोपडी गेली तर गेली, निदान ही घोंगडी तरी राहील आपल्याला पांघरायला. म्हणून त्याने उडी मारली आणि त्या घोंगडीजवळ गेला. तर ती घोंगडी नव्हती, ते एक अस्वल होतं, अस्वल. ते चाललं होतं प्रवाहात वाहत, आता जिवंत होतं. त्याला त्यांनी पकडलं, घोंगडी समजून पकडलं. पकडल्यावर अस्वलालाही वाटलं चला कुणीतरी तारणहार, तेषामहं समुद्धर्ता, कुणीतरी तारणहार आला बाबा आपल्याला वाचवायला, म्हणून ते वाहत चाललं होतं. त्याला वाटलं हाच वाजवणार आहे, म्हणून त्या अस्वलाने त्याच्या गळ्याला मिठी मारली. त्या अस्वलाने जेव्हा त्याचा पाय पकडला, बाकीचे लोक काही होते किनाऱ्यावर, त्याने सांगितलं अरे ते कांबळं सोडून दे, घोंगडी सोडून दे, कमली को छोड़ दो, कमली को छोड़ दो. तो म्हणाला मैं कमली को छोड़ रहा हूं, अब कमली मुझे नहीं छोड़ती है. तसं संसारामध्ये आम्ही अनेक गोष्टीचा त्याग करायला जाऊ, पण त्याने आपल्याला सोडलं पाहिजे का नाही आता. म्हणून बुद्धिमंती हा शब्द ज्ञानोबर आहे. सोडणं हे कुणाचंही काम नाही आहे. काय केलं तुम्ही, अहो आम्ही अमुक अमुक सोडून दिलं तर वर्षभरानं पुन्हा पकडलं. काय केलं, चातुर्मासामध्ये अमुक अमुक सोडलं आणि चातुर्मास झाला की पुन्हा धरलं. मग त्या सोडण्याला काय अर्थ आहे सांगा. अशेष शब्दाला काय किंमत राहिली. आम्ही वर्षभराकरता हे सोडलं, वर्ष कधी होईल याची वाटच बघत बसलो. काही सोडतात ना लोक, वर्षभराकरता गोड सोडलं, वर्षभराकरता. मग ते गोड सोडलं म्हटलं की वर्ष कधी किती महिने राहिले हो अजून. झालं आता पुढच्या महिन्यात वर्ष वाटच बघायची असेल तर काय सोडलं. शरीर असं आहे, स्थूल रूपाने वस्तूचा त्याग करण्याला ताग म्हणायला संत तयार नाहीत ना. स्थूल रूपाने जरी पदार्थाचा त्याग झाला तर सूक्ष्म रूपानं, चिंतन रूपानं जर त्या पदार्थाचा जिवंतपणा अंतःकरणामध्ये असेल तर पदार्थाचा त्याग म्हणायचा कोणत्या आधारावर. उपयोग नाही त्याचा. असं सांगतात ना की एक संन्याशी कोणी, त्याच्याबरोबर कोणी एक तरुण मुलगा होता संन्याशी, दोघं जण निघाले. आता संन्याशी आहे म्हणल्यानंतर त्यांनी फिरत राहिलं पाहिजे. त्यांनी काही एका जागी बसून, संतांनी एका जागी बसून चालत नाही जगामध्ये, संत फिरलेच पाहिजेत. वर्षात सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची अनवरत भूमंडळी भेटतू, हे त्यांचं काम असलं पाहिजे. ज्ञानोबाराय त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतात पसायदानामध्ये की या महाराज मंडळींनी एका जागी बसू, महाराज म्हणजे संत मंडळींनी एका जागी बसू नये, त्यांनी फिरतच राहिलं पाहिजे. जगामध्ये ज्ञानाचा प्रचार केला पाहिजे, सद्वर्तनाचा प्रसार केला पाहिजे. लोकांच्या प्रश्न विचारून लोकांना आपुलकीनं त्यांना त्या प्रश्नातून बाहेर काढवण्याचा विचार केला पाहिजे. घरामध्ये आपण, ज्या घरामध्ये आपण कीर्तनाला जातो, ज्या घरामध्ये आपला मुक्काम असतो, त्या घरामध्ये जर काही प्रश्न असतील तर आपल्या विचाराने ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न, निदान तशी सद्भावना तरी आपण ठेवली पाहिजे का. की या घराने आपल्याला रात्रीचा आश्रय दिलाय, अन्न पाणी दिलंय, तर या घरामध्ये काही समस्या असतील तर आपल्या परिस्थितीत जेवढं परीनं जेवढं शक्य असेल तेवढं समजावून सांगावं त्यांना. काही अमुक करू नका, तमुक करू नका, भांडू नका, हे करू नका, ते करू, काही असेल का नाही.
अर्थात त्यांनी विचारावं, मध्येच आपण एकदम रात्री गेलो आणि त्यांना तुम्ही असं करू नका असं एकदम सांगू नये. नापृष्ट कस्यचित ब्रूयात हे कधी कधी सांभाळलं पाहिजे. ते दोघे जण निघाले. एक संन्यासी होते, ते म्हातारे, जरा दाढी बिडी पिकलेली, म्हातारे झालेले, अंगावर सुरकुत्या पडलेल्या शरीर. दुसरा होता तो तरुण. दोघे निघाले. जाताच एका गावामध्ये मुक्काम पडला, झालं सगळं. तिथून दुसऱ्या दिवशी सकाळी निघाले. मध्ये नदी आडवी होती आणि नदीला आला होता पूर. थोडं पाणी वाढलेलं. काय करावं, इकडं तिकडं बघितलं. एखादा नावाडी वगैरे जर दिसला तर त्याला विचारावं, बाबा आम्हाला पलीकडे नेऊन सोड, तुला काही पैसे लागले तर आमच्याजवळ काही आहे तेवढं देऊ तुला. पण बघितलं आता पाणी वाढलेलं असल्यामुळे कोणी इकडून तिकडे जाणार नाही या विचार करून नावाडी काही तिथं नव्हता, नावही नव्हती. काय करावं, पुढं तर गेलं पाहिजे. याच गावामध्ये आता जास्त दिवस राहून चालणार नाही. मग पुढं जायचं, काय करावं असा प्रश्न पडला. तो जो तरुण होता संन्यासी, तो म्हणाला, बाबाजी तुम्ही काही काळजी करू नका, पाणी काही फार वाढलेलं नाही, फार काही वेगाचा प्रवाह नाही, मला पोहता येतं, काही तुम्ही चिंता करू नका, तुम्ही माझ्या हाताला धरा, मी तुमच्या हाताला धरतो आणि मी तुम्हाला पलीकडे घेऊन जातो, मला पोहता येतं, मी तुम्हाला सहज पलीकडे घेऊन जाऊ शकेन, काही चिंता करू नका. तो म्हणाला, ठीक आहे, गेलं तर पाहिजे, मला काही मोह नाही, काय होईल जास्तीत जास्त, नदीच्या प्रवाहात वाहत जाऊन कुठंतरी मरून जाऊ. अरे आपण तर देहाचा त्याग, देहाचा तेव्हाच सोडून दिलाय, काय करायचंय आपल्याला, ठीक आहे चला जाऊ. म्हणून त्या तरुण मुलाने, संन्याशाने, या म्हाताऱ्या संन्याशाचा हात धरला आणि ते आता नदीमध्ये उतरून पलीकडे जाणार. तेवढ्यात तिथं एक तरुण मुलगी आहे आणि त्या मुलीने त्या दोन्ही संन्याशांना विनंती केली की तुम्ही जर पलीकडे निघालात तर कृपा करून मलाही पलीकडे घेऊन जा, कारण मी काही, माझी आई पलीकडे आजारी आहे, झोपडीमध्ये झोपू नये, मी तिचं औषध आणायला इकडं आले होते, पण दरम्यानच्या काळात ते औषध तयार करून ते वैद्य देण्याच्या पूर्वी नदीला पाणी वाढलंय, येताना मी सहज आले, मला नाव मिळाली, पण आता नावाडी दिसत नाही आहे इथं, औषध घेऊन तर गेलं पाहिजे, आई आजारी पडलेली आहे, तिला जर औषध नाही मिळालं तर आजार वाढेल, काही परिणामतः चांगलं वाईट होईल, म्हणून कृपा करा आणि मला पलीकडे घेऊन चला. तर कसं नेणार हे दोघे संन्यासी, ही पडली स्त्री, त्याच्या तरुण. तो जो म्हातारे संन्यासी बाबा होते ते म्हणाले, आम्हाला सांगू नको, आम्ही तुला काय पलीकडे कसं घेऊन जावं, कसं घेऊन जावं, तुला काय डोक्यावर बसवावं आम्ही? अरे बाईला डोक्यावर बसून घ्यायचं असतं तर संन्यास कशाला घेतला असता, लग्न केलं नसतं काय? तुला डोक्यावर काय बसून घ्यायचंय? आम्हाला तुला स्पर्श करता येत नाही, तुझ्याशी बोलणं सुद्धा आम्हा धर्माच्या विरुद्ध आहे, त्यामुळे तू आमच्याशी बोलतही बसू नको, आमचा वेळ खाऊ नको, आणि तुला स्पर्श करणं तर दूरच राहील, त्यामुळे जा इथून. नाही हो, माझी आई फार आजारी आहे, काहीतरी वाईट होईल विनाकारण, एवढं औषध तिला नेऊन देणं गरजेचं आहे, ते नाही तिच्या पोटात गेलं तर तिचा आजार बळावेल, असं नाही म्हणू नका, कृपा करा, मी तुमच्या पाया पडते, तुम्हाला मी काही देऊही शकत नाही, काही संपत्ती वगैरेचा लोभ तुम्हाला नाही, ज्या अर्थी तुम्ही इतकं धर्मात राहता, स्त्रीशी बोलणं सुद्धा तुम्हाला पाप वाटतं, त्या अर्थी मी काही तुम्हाला देणार नाही, परंतु माझ्यावर एवढे उपकार करा, नाही म्हणू नका मला, मी पाया पडते तुमच्या. ती बिचारी रडकून दिला. तो म्हातारा, नाही नाही नाही, आम्ही काही करू शकत नाही, तुझी आई जगेल नाही तर मरेल, भगवंताची इच्छा, देवाच्या इच्छेनुसार जे व्हायचे ते होईल, आम्ही काही करू शकत नाही, भगवा रंग धारण केलाय, असं आम्ही तुला आता स्पर्श करू शकत नाही. ती रडायला लाग, नाही हो असं करू नका, अमुक, हातापाया पडाय. तो जो तरुण संन्यासी होता तो म्हणाला, आई रडू नका, तुम्हाला पलीकडे जायचंय ना, मी घेऊन जातो, मी घेऊन जातो. हे तरुणाने म्हणल्याबरोबर म्हातारा जो कावला महाराज, लाज वाटत नाही तुला? संन्यास घेतलासच कशाला मग तू? आता तू तिला कसं घेऊन जाणार पलीकडे? माझा हात एका हातात धरलास, दुसरा हात तिचा हात तू दुसऱ्या हातात धरणार आहेस का? असाच हात हातात धरायचा तर संन्यास घेतलासच कशाला? लग्न करायचं होतं, मनामध्ये सगळ्या आशा तशाच राहतात, नाटक करण्याकरता तुम्ही संन्यास घेता. तो म्हणाला, बाबाजी असं म्हणू नका, माझाही संन्यास प्रामाणिक आहे, माझेही सद्गुरू प्रामाणिक आहेत, तेव्हा तुम्ही असं म्हणू नका. माझ्या अंतःकरणामध्ये काही विचित्र वासना नाही, घाणेरडी गोष्ट आली नाही माझ्या मनामध्ये. मी तिला आई म्हणून म्हटलं, आई तुम्ही रडू नका, मी तिला मातेच्या ठिकाणी बघतो. परद्रव्य परनारी झाली विषाची ये परी, तसं जरी नाही म्हणता आलं तरी परनारी आम्हा,
माऊली समान, रखुमाई समान अशी असतेच. त्यामुळं मी तिला आई म्हणालो, तुम्ही असं माझ्यावर नाहक आरोप करू नका. नाही नाही, तुम्ही तरुण असेच बिघडलेले, तुमच्या मनातच खरं नसतं. परमार्थ म्हणजे जागेवर बसून खायची गोष्ट वाटते तुम्हाला. तरुण सगळे असेच. आता म्हातारा मनुष्य बोलल्यावर दुसरं काय बोलणार. तो शेवटी सांगून समजवायला लागला, पण म्हातारा ऐकायला तयार नाही. शेवटी तरुणांनी म्हाताऱ्याकडे दुर्लक्ष केलं. त्या ज्या ती जी मुलगी आली होती तिला उचलून खांद्यावर बसवलं आणि तो म्हाताऱ्याचा हात धरून पुढे निघाला. म्हाताऱ्याचं तोंड चालूच. आता हेच बघायचं होतं काय आम्हाला, देवा ह्याच्यापेक्षा नेलं का नाहीस. तरुण म्हटला, सोडू का हात. हेच दिवस दाखवायचे होते काय देवा आम्हाला, हेच बघण्याकरता जिवंत राहिलो का. काय धर्माचा ऱ्हास चालू आहे देवा, तू अवतार कसा घेत नाहीस अजून. म्हाताऱ्याचं तोंड चालू अखंड. तुम्ही हेच करता, तरुण असेच तुम्ही, तसेच विषयानं बरबटलेले, अमुक आहे तमुक आहे सगळं झालं. आता डोक्यावर बसून घेतलंस, खांद्यावर बसून घेतलंस, तुला लाज कशी वाटत नाही. तिचे पाय आले तुझ्या अंगावर तरी तिच्या लाथा लागतात तरी तुला काही वाटत नाही. संन्याशी आहेस का कोण आहेस, भगवे कपडे कशाला परिधान केले. हा वैराग्याचा रंग आहे, हा त्यागाचा रंग आहे, तू का वगैरे 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 सगळं झालं. त्या तरुणाने काही प्रत्युत्तर दिलं नाही, त्याचं तोंड चालू राहिलं. त्या शेवटी पलीकडच्या किनाऱ्यावर व्यवस्थितपणाने गेले. त्या तरुण संन्याशाने त्या मुलीला उतरवलं, सांगितलं, आई औषध आणलंय ना बरोबर, तुमच्या आईला द्या, आम्ही प्रार्थना करू देवाजवळ तुमच्या आईला उदंड आयुष्य मिळावं. या आपण. त्याही तरुण मुलीनं बिचारीनं दोघांनाही नमस्कार केला, हात जोडले, नमस्कार पाया पडली आणि ती म्हणाली, खूप तुमचे उपकार झाले, खूप उपकार झाले, मी अनंत जन्म जन्म तुमचे उपकार विसरणार नाही. काय तिने कृतज्ञता व्यक्त करायची ती केली. ती निघून गेली. हेही दोघे आपल्या रस्त्याला पुन्हा लागले. ती तिच्या रस्त्याने निघून गेली. झालं, ती गेली, हे दोघे रस्त्याला लागले, तरी म्हाताऱ्याचं तोंड चालूच होतं. असंच झालं तसंच झालं, ही काही पद्धत झाली काय वागायची, एवढंच करायचं होतं तर आश्रम कशाला स्वीकारला, अमुकच का तमुकच का. पुष्कळ वेळ त्या तरुणाने ऐकून घेतलं आणि एके ठिकाणी थांबला आणि म्हणाला, काय चाललंय काय. म्हणाल, काय चाललंय म्हणजे एवढं पाप केलंस आणि मी बोलू नये असं कसं म्हणतोस. मी बोलणारच तुला, तुझं पाप झालं तुझ्याकडून, धर्मभ्रष्ट झालास तू, आश्रमभ्रष्ट झालास, संन्यास धर्म स्वीकारलास, आश्रम स्वीकारलास आणि पुन्हा स्त्रीला स्पर्श करतोस, तिला खांद्यावर बसून घेतोस, डोक्यावर बसून घेतोस, लाज वाटत नाही तुला. तो तरुण म्हणाला, बाबाजी मी तिला डोक्यावर बसवूनही घेतलं होतं आणि अलीकडे आल्यावर उतरूनही टाकलं, पण ती तेव्हापासून तुमच्या डोक्यात बसली, ती अजून उतरायला तयार नाही. कशाचा त्याग. त्याग कुणी केला हा प्रश्न आहे. म्हणून बुद्धिमंत हा शब्द ज्ञानोबराय बोलतात. कुणालाही त्याग करणं संभवत नाही. त्याग करण्याची सामान्यतः जी परिस्थिती माणसाच्या जीवनावर येते, जीवनामध्ये येते, तेव्हा सहसा वस्तू त्यागाचा विचार होतो, वस्तू विचार त्यागाचा विचार केला जात नाही. म्हणून ज्ञानोबराय बोलतात, ते बुद्धिमंती देही अहंता सांडोनी पाही, सांडीजे अशेष ही संसार जा. संसार जात अशेष ही सांडीजे. संपूर्णतः संसाराचा त्याग झाला पाहिजे. तो कशानं होईल. ज्ञानानं होईल. विचारिता निरसले प्रपंच सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी असी. हेच ज्ञानोबराय इथं बोलतात की अर्जुना, म्हणून हे जे सगळं मी तुला सांगतो आहे, हे जे आहे हे सगळं अज्ञानानं निर्माण झालेलं आहे. तैसे स्वर्ग नरक सूचक, अज्ञान व्याले धर्माधिक, ते सांडोनी घाली अशेख ज्ञाने येणे. येणे ज्ञाने सांडोन अशेष सांडोनी घाली, ते अशेष सांडोनी घाली, ते ज्ञानानं अज्ञानाची निवृत्ती कशी होते याचा विचार करायचा आहे. उद्याला पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री